हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन। 11 मार्च 1689 दिवस हा मराठ्यांच्या साठी काळाने झडप घालणारा होता। अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता। असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले। महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते। आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले। ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती। शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते। संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती। कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता। औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती। अखेर पहाट झाली। रात्रीचा काळाकुट अंधार आता नाहीसा होत होता। तांबड फुटू लागलं होत, झाडांची सळस ऐकू येत होती, पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते। भल्या पहाटे जनाबाई परतीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली। कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले। कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकले। ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या। शंभू राजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती। गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावाहून गावात परतले। बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली। शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला। सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते। अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या। याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतंय। खर हाय तुमचं। मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला, शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय। आज त्यांच्या लेकराचा आटडी कोथळा आपल्या गावशिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मुख गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा। इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटते, पण गावाच्या भवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय। बादशहाची लरू दांडगी हाय, त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढले। खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातल फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही। उगाच बादशहाची कळ नको काढायला। पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गपगार पडल्यात, आपणच कशाला घोड्यावर बसायचं। आता रात्र होत आली होती। गावपाटला निकाला दिलेला होता। गावकरी आपापल्या घराकडे परतले होते। भाकर तुकडा खून अंथरुणावर पडायची तयारी करू लागले। पण जना परतीन मोठी जिद्दी बाई होती। ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली। तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले। शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या, त्या आठवणीने सायांची काळीज हेलावली होती। रात्र बरीच वाढली होती, तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हत। मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले। तेवढ्यात या साया प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला। आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला। आता जनाबाई बोलू लागली,
आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करेल, गाव जाळील इतकंच ना. जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाच प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य दे. अचानक वैयाची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा, गोफानीतल्या दगडाने लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावक्यांना हुंदका फुटला होता. आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या. पोह तर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते.
अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठ आला सर पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली. राजांची गर्म रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होत. पाखरे जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सायांच्या चेहऱ्यावर होते.